तर तुमच्या वहीमध्ये लिहा की आपले विचार प्रभावीपणे मांडणे. आपले विचार समाजासमोर प्रभावीपणे मांडणे म्हणजे भाषण होय. आपले विचार समोरच्याकडे प्रभावीपणे मांडणे म्हणजे भाषण होय. लक्षात आलं? समजा माझे जे विचार आहेत ते जर तुम्ही मांडताय त्याला कसं भाषण मांडता येईल? तुम्हाला जे वाटतं, एखादा वक्ता आहे तर तो वक्ता जर स्वतःचे विचारच मांडत नसेल, दुसऱ्याच विचार मांडत असेल, त्याला भाषण मानता येईल का? भाषण का करायचं असतं? तर तुमचा दृष्टिकोन काय आहे समोरच्याकडे पाहण्याचा, किंवा मला काय वाटतं हेच खरं भाषण आहे. बरेच जण काय म्हणतात, म्हणजे आता बऱ्याच वर्षापासून, मी 10 वर्षापासून या क्षेत्रात आहे, मला बरेच जण फोन येतात की सर भाषण लिहून द्या. मला एक गोष्ट सांगा, भाषण लिहून द्यायला देईल तेवढा मला अनुभव सुद्धा आहे, पण ते विचार माझे आहेत ना. समजा मला छत्रपती शिवरायांबद्दल काय वाटतं हा बघण्याचा दृष्टिकोन कोणाचा आहे? हा माझा आहे. प्रत्येकाचा एकसारखा असू शकतो का? नाही ना. तसं तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुमची रणनीती वेगळी असणार का नाही सर? का प्रत्येक उद्योजकाची एकसारखी रणनीती असेल? नाही. प्रत्येकाचा व्यवसाय एकसारखा असतो का? प्रत्येकाचा संघर्ष एकसारखा असतो का? तसंच आपले विचार हे समोरच्याला प्रभावीपणे मांडणे. आता विचार तुमच्याकडे आहेत, फक्त ते प्रभावीपणे कसे मांडायचे हे तुम्हाला क्लासच्या माध्यमातून आपण शिकवणार आहोत. विचार सगळ्यांकडे आहेत. म्हणजे मला आजही आठवतं, ज्या ठिकाणी मी पॉलिटिकल सायन्सचा टीचर होतो तिथला जो हेड आहे त्याचं PhD झालं होतं साहेब. काय झालं होतं? PhD. अनेक जण म्हणतात की तुमचा खूप जास्त अभ्यास असेल तर तुम्ही खूप चांगलं बोलू शकता. किती जणांना वाटतं हे योग्य आहे? हात वरती करा. तुम्हाला वाटतं? सर इकडं प्रत्येकाने ज्याला वाटतं त्यांनी हात वरती करा. जर तुमचा एखाद्या विषयामध्ये चांगला अभ्यास असेल तर तुम्ही चांगलं बोलू शकता. किती जणांना वाटतं? हात वरती करा डायरेक्टली. 1 2 3 4. तुम्हाला नाही वाटत ना? ओके, तुम्हाला नाही वाटत. मला एक गोष्ट सांगा, जर असं असेल तर मी तुम्हाला अशी पण काही उदाहरणं देऊ शकतो की जे प्रिन्सिपल आहेत पण त्यांना नाही बोलता येत. अशी पण तुम्ही उदाहरणं पाहिली असते की त्यांच्या कपाळावरती घाम निर्माण होतो. आणि तुम्हाला मी अशी पण माणसं दाखवून देईल की त्यांचं 5वी शिक्षण आहे पण ते खूप चांगले बोलतात. हो, तर एक गोष्ट तुमच्या डोक्यामधून काढून टाका पहिल्याच लेक्चरला, की तुमचा खूप जास्त अभ्यास, काय म्हणतोय मी, तुमचा खूप जास्त अभ्यास म्हणजे तुम्ही खूप चांगलं बोलता, याचं उत्तर 0 असं आहे. तुमच्या अभ्यासाचा आणि भाषणाचा संबंध आहे का? तर आहे. पण 100% आहे का? तर नाहीये. तुमचा अभ्यास जरी कमी असेल तर तुम्ही उत्कृष्ट बोलू शकता. त्यासाठी काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. कारण मी अनेक असे माणसं पाहिलेत की PhD, MPhil, MSc, BA, B.Ed, पण कितीतरी शिक्षक असेल की त्यांना व्याख्यान करायला सांगा ते नाही करू शकत, पण विद्यार्थ्यांसमोर ते बोलणार. अशी भरपूर उदाहरणं आहेत. तर सांगायचा मुद्दा एकच आहे, तुमचं शिक्षण काहीही असू द्या, तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंड मध्ये येऊ द्या, तुम्ही नोकरदार असाल, तुम्ही राजकारणी असाल, तुम्ही शेतकरी असाल, काहीही असू द्या, तुमचा आणि तुमच्या प्रोफेशनचा भाषणामध्ये थेटपणे काहीच संबंध नाहीये. या महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंडळी आहेत ज्यांचं शिक्षण नाही पण ते खूप चांगले बोलतात. ओके, तर भाषण म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं?